आणि गणपती विसर्जन मिरवणुकीमधल्या लेझर लाईट्समुळे अनेकांची दृष्टी जात असल्याचं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं होतं। आणि आता नाशिकमध्ये तशी उदाहरणं हळूहळू पुढे येऊ लागली आहेत। या लेझर लाईट्समुळे नागरिकांच्या डोळ्यावरती गंभीर परिणाम झाल्याचं नेत्ररोग तज्ज्ञांच्या तपासणीत पुढे येत आहे। नाशिकमध्ये गेल्या 3 दिवसात अशा पद्धतीच्या 6 घटना समोर आल्यात। लेझर लाईट्समुळे रुग्णांच्या नेत्रपटलावरती भाजल्यासारख्या जखमा आढळून आल्या। अशा घातक लेझर लाईट्समुळे दृष्टी कायमस्वरूपी सुद्धा जाऊ शकते अशी भीती नाशिक नेत्ररोग तज्ज्ञ असोसिएशनने व्यक्त केली आहे। दरम्यान हे लेझर लाईट्स नेमके किती आणि कसे धोकादायक ठरतात, रुग्णांच्या डोळ्यावरती याचा परिणाम कसा होतो, या सगळ्या विषयासंदर्भात डॉक्टरांशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। नाशिकमध्ये अनंत चतुर्दशी पार पडलीत। यंदा डीजे साऊंड सिस्टीम देखील परवानगीही देण्यात आली होती, लेझर शो देखील बघायला मिळालेत। मात्र याच विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवसापासून नाशिकचे जे नेत्ररोग तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडे रुग्णांची संख्या ही अचानक वाढली, त्यांना कमी दिसत होतं अशा देखील त्यांच्या तक्रारी होत्या। नक्की हे जे रुग्ण आलेले आहेत त्यांना त्यांच्या डोळ्यांमध्ये नक्की काय आजार म्हणा किंवा काय नक्की त्यांच्यावरती याचा त्रास हा झालेला आहे, काय परिणाम हा झाला ते आपण जाणून घेऊयात। माझ्यासोबत नाशिकचे हे नेत्ररोग तज्ज्ञ आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। सर मला सांगाल, कास्टिवल सर आहेत सर, मला सांगाल की काय नक्की म्हणजे तुमच्याकडे हे जे रुग्ण आले त्यांच्यावरती काय तुम्हाला परिणाम जाणवलेत किंवा काय नक्की त्रास होतो? हे जे काही रुग्ण आले ते अकस्मातपणे फक्त त्यांची एकच तक्रार होती की दिसायला कमी झालेलं आहे। त्यांना बाह्य स्वरूपी कुठल्याही प्रकारची तक्रार नव्हती, जसे की आपल्याला अपेक्षित असतं की लाली, दुखणं, ठणक असं काहीही नव्हतं, परंतु त्यांची एकेका डोळ्याची नजर ही मात्र अत्यंत कमी झालेली होती। ज्यावेळेस आम्ही त्याची तपासणी केली तर त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं की त्यांचा जो अंतर्गत पडदा असतो, ज्याला आपण रेटिना म्हणतो, त्या भागामध्ये त्यांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती निर्माण झालेल्या होत्या। जसं की एखाद्या लाईटमुळे किंवा एखाद्या प्रखर उजेडामुळे जळणं म्हणूया आपण त्याला, तशा प्रकारचं याच्यावर रेटायनल बर्न तयार झालेलं होतं। आणि त्याच्यामुळे जो महत्त्वाचा एक मॅक्युला म्हणून पार्ट असतो त्या भागामध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाचे रक्तस्राव आणि जखमा त्याच्यात निर्माण झालेल्या होत्या। त्यामुळे त्यांची नजर ही अकस्मातपणे खूपच कमी, अगदी म्हणजे काही फूट पण त्यांना दिसत नव्हतं। डोळा हा असा अवयव दिला आहे माणसाला की ज्याची पॉवर जी आहे ती जवळपास 256 मेगापिक्सेल कॅमेरा इतकी पॉवर डोळ्यात आहे। आणि सगळ्या पेशंटला डोळ्यातच का झालं, कारण डोळ्यांच्या आतमध्ये ही लेन्स असते जी बाहेरच्या लाईटला लेन्स रेटिनावरती केंद्रित करते। त्याच्यामुळे बाहेरून येणारे जे हे LED लाईट होते ते ज्यावेळेला आपल्या रेटिनावरती पडतात तर त्यावेळेला रेटिनावरती काही ठिकाणी अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे इजा त्यांना झालेल्या आहे किंवा त्याच्यावरती गंभीर स्वरूपाच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या बंद पडून इथला पूर्ण रक्तपुरवठा खंडित झालेला आहे आणि त्याच्यामुळे पेशंटची जी नजर आहे ती बऱ्यापैकी कमी झालेली आहे। नाशिक ऑप्टिशियन संघटनेचे अध्यक्ष देखील आहेत। हो, ओके। तर मला सर सांगाल की आता तुम्ही ही जी एक मोहीम सुरू केलेली आहे, ही मोहीम नक्की काय आहे, सरकारला देखील तुम्ही काय आव्हान? ॲक्च्युली संघटनेच्या माध्यमातून आता आम्ही आता ज्या कन्सर्न ऑथॉरिटीज आहेत त्यांनासुद्धा आम्ही एक निवेदन देणार आहोत की यापुढेही जे काही कार्यक्रम होणार आहे, उत्सव होणार आहेत, तर त्यावेळेस अशा प्रकारच्या लेझर्स वापरताना काही जे काही काळजी घ्यायला पाहिजे त्याच्याविषयी काही माहिती आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। आणि तर तसंच कुठल्या प्रकारच्या लेझरने हानी होते आणि त्याच्यावर काय बंधने असले पाहिजे, अर्थात हे शेवटी सरकार निर्णय घेईल, पण लोकांनी स्वतःहून ते टाळणं जास्त आवश्यक आहे। दृष्टी घालवण्यापेक्षा आपलं स्वतःचं संरक्षण करणं जास्त गरजेचं आहे। महाराष्ट्रात किती घटना? त्यामुळे लेझर लाईट्समुळे लोकांच्या, नागरिकांच्या डोळ्यांवरती नेमका किती घातक परिणाम होतोय याची अनेक उदाहरणे गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकी दरम्यान समोर आली आणि डॉक्टरांनी सुद्धा, तज्ज्ञ नेत्ररोग तज्ज्ञांनी सुद्धा त्यावरती अधिक प्रकाश टाकलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।